हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. झालं का तुमचं चहा नाश्ता वगैरे? आणि मी संध्याकाळचं बोलते. काही काही लोक खरोखर संध्याकाळी चहासोबत काही ना काही खातात स्नॅक्स म्हणून विचारते मी. मी नाही खात काही. कधीतरी भूक लागली तर चहा बनवली. शक्यतो मी संध्याकाळी चहा पण घेत नाही, परंतु ना कधीतरी घेते. आणि आता सध्या पाऊस उघडलेला आहे. पाऊस होता आठवडाभर मध्ये लगातार माझ्याकडे लागून, तेव्हा मात्र मी कंटिन्यू संध्याकाळी चहा घेतली. पण मी परत चहा बंद केली. म्हणजे मी संध्याकाळचं कंट्रोल करू शकते, फक्त मला सकाळची चहा सुटत नाही आहे आणि त्यामुळे मी तशी बोलत असते. तर काही लोकांना असं वाटायला नको की संध्याकाळी कोण चहा नाश्ता करतात, स्नॅक्स काही ना काही घेतात त्याच्यासोबत भूक लागली तर. मी बिस्किट घेते कधीतरी भूक लागली तर मी जो व्हिडिओ टाकलेला होता की मी लग्न केलं, तर तिथं सगळ्यांनी मला समजून घेतलं आणि छान कमेंट्स केल्या. मनापासून धन्यवाद सर्वांचे. आणि मला आणखीन आता मी तुम्हाला बोलली होती ना मी की हळूहळू मी तुम्हाला शेअर करेल काही गोष्टी. तर सगळ्यात पहिलं तर मला तुम्हाला सांगायचे की ना मी थोडासा म्हणजे नाही का उशीर केला हे निर्णय घ्यायला. आणि का घेऊ नये, लेडीजनी का एकटीनं आयुष्य काढावं? कारण त्याच जागेवरती म्हणजे मला एक म्हणायचे, जर मी मिलीच असती आणि माझ्या नवऱ्यानं मला महिना पण होऊ दिला नसता, वर्षश्राद्ध तर लांबच राहिलं, त्याच्या पहिलं लेकरांचा बहाणा करून लग्न केलं असतं, बरोबर का? तसं तर मी कित्येक अनेक वर्ष काढले. अनेक वर्ष मी एकटीनं काढलं मुलांचा सांभाळ करण्यासाठी. हा तो व्यक्ती होता माझ्यासोबत, जो आता माझा साथीदार आहे, जोडीदार आहे आयुष्याचा, तो होता माझ्यासोबत. पण तरी सुद्धा म्हणजे कायमस्वरूपी आपला हक्काचा माणूस म्हणून आपण हक्काच्या माणसाला आपण कसं बोलू शकतो तसं मी त्याच्यावरती बोलू शकत नव्हते. कारण त्यानं माझ्यासाठी ज्या वेळेला उभा राहिला होता, तेव्हा वेळेला माझ्यासाठी थांबला उभा राहिला होता, तेच माझ्यासाठी खूप होतं. तर मी त्याला पूर्ण जबाबदारी टाकू शकत नव्हते किंवा ही माझ्यासाठी कर असं मी म्हणू शकत नव्हते, बरोबर का? हक्काचा आणि कुणाच्या तरी म्हणजे नाही का शब्दाखातर बांधील राहणं याच्यात फरक असतो. त्यानं ते शब्द दिलेला होता म्हणून त्या व्यक्तीनं शब्द पाळला आणि खरोखर मनापासून पाळला. त्याच्यात कुठलंही त्यानं म्हणजे दिखावा केला नाही, बडावा केला नाही. मी याव करन, मी त्याव करन, बड्या बड्या बाता मारल्या नव्हत्या. त्यानं जी वाक्य बोलला होता त्यानं ते करण्याचा प्रयत्न केला आणि खरोखर करण्याचा प्रयत्न केला. मी तर म्हणते की जन्म देणाऱ्या बापांनी केलं नव्हतं, ते तिथं होते तरी पण. माझे मुलं जन्मल्याच्या नंतर त्याच्यासोबत होते बरेच वर्ष, तरी सुद्धा तो काही करू शकला नाही, खरोखर नाही करू शकला. स्वतःच्या मुलांसाठी नाही ना माझ्यासाठी त्यानं खरंच काही करू शकलं नाही. त्याच्यापेक्षा 1000 पटीनं ह्या व्यक्तीने माझ्या मुलांसाठी केलं आणि माझ्यासाठी केलं, जे की काहीच नातं नव्हतं तेव्हा. काहीच नातं नव्हतं, काहीच घेणं देणं नव्हतं, काहीच म्हणजे विचार पण नव्हता त्यावेळेला मनामध्ये की भविष्यामध्ये आम्ही असं दोघं एकत्र असू नवरा बायको म्हणून. तरी पण त्या व्यक्तीनं माझ्यासाठी एवढं सगळं केलं होतं, माझ्या मुलांसाठी केलं होतं. सगळ्यात पहिलं ना त्यांनी माझ्या मुलांना ॲक्सेप्ट केलं, माझ्या मुलांना त्यांना जीव लावला, माझ्या मुलांना स्वतःची मुलं समजलं आणि ना मी जशी आहे तसा माझा स्वीकार केला. मला त्यानं काही सोडायला लावलं नाही, काही बदलायला लावलं नाही. मी जशी आहे तसं तो तेव्हापासून ते आतापर्यंत माझ्यावर प्रेम करतो, जशी बी आहे, जशी बी, कधीच नाही. तर मग ह्या जन्म देणाऱ्याने काही केलं नाही, त्याच्यापेक्षा 1000 पटीनं ह्या व्यक्तीने केले, काही संबंध नसताना. तर मी त्याचे उपकारच मानायला पाहिजेत, बरोबर की नाही? दुसरा मुद्दा की हा जो मी ज्याला नवरा म्हणून त्याचे मुलं पैदा केले, त्याच्यासोबत 15-14 वर्ष काढली, त्या माणूस स्वतःची लाईफ जगतोय पहिल्या बायकोसोबत, आनंदात आहे, तो मस्त जगतोय, त्याची त्याला काही कमी नाहीये. बायको आहे भोगण्यासाठी, सगळं त्याचं करण्यासाठी, खाणं पिणं कपडा लता धुणं धुण्यासाठी सगळं करण्यासाठी त्याची बायको आहे. परत शिवाय
त्याला भोग घेण्यासाठी ते बायको आहे, त्याला दुसरी करायची गरज नाही पडली, बरोबर का? तो त्याची लाईफमध्ये खुश आहे, सगळं जगतोय, आणि मी कुणाची का बसली? मी का बसली? मी काय चुकीचा निर्णय घेतला का? नाही घेतला. एवढ्या वर्षांनी का होईना पण मी घेतला. आता म्हातारपणी काही लोकांनी हसता हसता टोमणे मारले. म्हातारपणी 40 मध्ये म्हातारी होतं माणूस, आणि हो, म्हातारपणी गरज असते माणसाला आधाराची, बरे का, जोडीदाराची म्हातारपणीच गरज असते, तरुणपणात नसते. कारण ती तरुणपण असतं ना, त्यावेळेला त्या तरुणपणात ना जोडीदाराची गरज नसते. अंगात रक्त असतं, सळसळ करत असतं, मग ते कष्ट करतं, सगळं करत असतं, आणि ना त्यावेळेला गरज नसते भासत. मित्रमैत्रिणी असतात, फिरतात, खातात. पण जेव्हा एक क्षण येतो ना, जेव्हा एका स्टेजला माणूस येतो ना, तेव्हा त्याला जोडीदाराची गरज असते. जेव्हा तो एकटा पडत असतो, एकटा रडत असतो रात्रीचं, त्यावेळेला त्याला जोडीदाराची गरज असते, डोळं पुसण्यासाठी, समजवण्यासाठी, समजून घेण्यासाठी, आणि मी आहे म्हणण्यासाठी, बरोबर का? तर जे 70 वर्षाचे लोक लग्न करतात ते किती म्हातारे असतील तुमच्या नजरेत? मला जरा थोडं सांगा. 70 वर्षाचे लोक लग्न करतात ते का करतात? ते किती म्हातारे असतील तुमच्या नजरेत? जर मी 40ची आहे, मला तुम्ही बोलताय, तर मग तुम्ही ते 70 वर्षाच्या लोकांना काय म्हणाल? बरोबर का? आणि राहिला प्रश्न की मी एक विचार केला, मी फक्त कष्ट करण्यात राहिली, काम, घर, जॉब, मुलं लहानाची मोठं करणं, त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देणं, याच्यामध्ये ना मी माझा स्वतःचा कधी विचार नाही केला, खरंच नाही केला. आणि मला कधी तसा विचार पण मनात नाही आला, आणि मला ह्या क्षणाला पण तो विचार नव्हता, आणि मला या गोष्टींची गरज पण नव्हती, कारण मी सगळ्या गोष्टी विसरून गेलेली होते. मला ना सगळ्या गोष्टी विसरून गेलेली होती. मला काही संसार हे ते मला हौस नाहीये, कारण मी एकदा चुकले की संसार स्वप्न बघितले होते. प्रत्येक मुलीचे स्वप्न असतात, नवरा चांगला असावा, संसार असावा वगैरे, पण माझं तसं स्वप्न पहिलेच तुटलेलं होतं, म्हणून मला त्या संसाराचा वीट आलेला होता. परंतु मी एक विचार करते की एक व्यक्ती जो आहे माझी वाट बघत एका जागेवरती थांबलेला आहे कित्येक वर्षापासून, आणि जेव्हा माझे मुलं आता मोठे झाले, ते त्यांचे मित्र, परिवार याच्यामध्ये व्यस्त राहायला लागले. माझे मुलं मी वेदनेत असल्या तर विचारतात, मी नाही म्हणणार नाही, झोपून राहिल्यानंतर कुणी पण विचारतं. पण जेव्हा मी बेडमध्ये एकटी असते, रात्रीचा माझा बाबू झोपलेला असतो आणि मी एकटी असते, माझं दुखायला लागलं, मी वेदनाने केवळत असेल, मी माझ्या मुलांना आवाज देऊ शकत नाही, उठू शकत नाही, बरोबर का? मला काही त्रास होत असेल, मी रात्रीची एकटी रडत असेल, तर मी एकटीच असते, रडते गप्प बसते, बरोबर. मग मला कुठेतरी जाऊन वाटलं की मनामध्ये माझ्या तर पहिला विचार होता की मी करेल तर लग्नच करेन मी कोणाशी, म्हणजे लग्न म्हणजे एक तर लिव्हिंगमध्ये पण मी राहील, पण लिगली पद्धतीने राहील, अलिगली पद्धतीनं नाही की कुणीतरी मला येऊन 4-6 महिने माझ्यासोबत लिव्हिंगमध्ये राहील, यूज करेन, आणि परत त्याचं मन भरलं की तो निघून जाईल, आणि मग मी बोंबलत बसल, आणि मग मी परत डिप्रेशनमध्ये जाईल, मग मी परत हे करेल. हे असं मला नको पाहिजे होतं. मी जे करेल ते लिगली पद्धतीनं, लिव्हिंगमध्ये जरी राहिली तरी मी लिगली पद्धतीनंच, म्हणजे कायद्याच्या चौकटीत बसून मला लिव्हिंगमध्ये सुद्धा माझा विचार होता, किंवा शक्यतो तर मी जास्ती 100% माझं प्राधान्य होतं की जो माझ्या मुलांसोबत माझा स्वीकार करेल, मी त्याच्याशी लग्न सुद्धा करून राहील. पण सगळी माझी रिअल कंडिशन त्या समोरच्या व्यक्तीला सांगून, माझ्या आयुष्याची सुरुवात आणि शेवट कुठे झाला हे सगळं सांगून, खरं सगळं सांगून खऱ्याने सुरुवात करायची, मी असं ठरवलं होतं. पण हा व्यक्ती जर माझा किती वर्षापासून, 10 वर्षापासून थांबलाय तिथंच, आणि तो व्यक्ती माझ्याशिवाय दुसरा कोणाचा विचार करत नाही, तर मग मी एखाद्याला, ज्यानं मला दुःखात उभं राहायला, अडचणीतून काढले, ज्यानं माझ्यासाठी खूप काही केले, माझ्या मुलांसाठी खूप काही केले, त्या व्यक्तीला सोडून मग मी दुसऱ्या सोबत लग्न करण्याचा निर्णय का घेऊ, किंवा मी दुसऱ्यांसोबत राहण्याचा निर्णय का घेऊ? आणि बार बार मला भोलेनाथ संकेत देत होते की
म्हणजे आम्ही दोघं कितीदा पण वेगळं झालो, छोट्या छोट्या कारणावरून बरं का. कितीदा पण वेगळं म्हणजे तसं वेगळं नाहीये, ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल. खूपदा असं झालं, पण ते खूपदा आम्ही ना एकत्र यायचो, खूपदा एकत्र यायचो. मग मला नंतर नंतर असं वाटायला लागले की नाही, हाच आपला जोडीदार आहे आयुष्याचा, भोलेनाथनी निवडलेला. आणि जर हे आपल्यासाठी थांबलेले आहे तर आपण यांना होकार द्यायचा. आणि होकार दिला त्याच्यानंतर मग जे काही पुढे व्हायचं ते झालं. पण मला इथे ह्याच्यातून एकच सांगायचंय, जोडीदार निवडण्यासाठी कुठलं वय असतं असं तरी मला वाटत नाही. आणि ज्या लोकांना वाटतं ते कदाचित स्वतःच्या लाईफमध्ये सगळं एन्जॉय करून बसलेले आहेत, किंवा ते स्वतःच्या लाईफमध्ये कधी अशा परिस्थितीमधून गेले नाहीत म्हणून त्यांना तोंड उचकून बोलायचं सुचतं. नो प्रॉब्लेम, तुमची मर्जी, कारण जैसी करणी वैसी भरणी. पण मी एकच सांगाल तुम्हाला, हा अजून एक जण आला होता आणि लाईव्हला मला कमेंट्स करत होता की किती लग्न करशील. तर किती जळके लोक आहेत. जेवढे पुरुष लग्न करू शकतो ना तेवढे मी करू शकते बरे का. हो, निर्लज्ज म्हणा, काही हरकत नाही. कारण तुम्ही जर निर्लज्ज आहेत किती लग्न करते, तर मग मी कशाला, म्हणजे निर्लज्ज बरोबर निर्लज्ज व्हावंच लागेल ना, बरोबर की नाही. आता लग्न हे लग्न असतं, मग 1 काय 2 काय 4 काय, सक्सेस भेटत नाही तोपर्यंत करत राहायचं ना, जसं पुरुष करतात, बरोबर का. असं तुमचं मत आहे. लेडीज तशा नसतात, समजलं ना. त्यामुळे जरा लायकीत राहून बोलायचं. वेळ न करो, ज्यांनी बोललंय ना त्याच्या बहिणीला ही वेळ यावी किंवा त्याच्या मुलीवर ही वेळ यावी, आणि मग त्याला कळ. अरे माझ्यासारखे 13-14 वर्ष काढून दाखवा तुम्ही, बरे का. असंच राहून तुम्ही 13-14 वर्ष दाखवा. अरे तुमच्यासाठी 14 मिनिट सुद्धा खूप आहेत. एखादी जर लेडीज तुमच्या शेजारी बसलेली असेल तर भिकार चोटानून तुमची लायकी तरी आहे का लेडीची बराबरी करायची, तिच्या इज्जतीकडे बोट करायची. हा, अरे तुम्ही सीता मातेला सोडलं नाही, मी माझ्यासारखे सर्वसामान्य लेडीजला तुम्ही काय सोडणार. तुम्ही साधं द्रौपदीला सोडलं नाही, तुम्ही माझ्यासारख्या लेडीजला काय सोडणार. तुमच्याकडून अपेक्षा फक्त मी एवढीच करू शकते की तुम्ही नीच लोक आहेत आणि तुम्ही नीचपणा करणार. तर चला, पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे की आम्ही खूपदा मी त्यांच्याशी भांडले आणि परत आम्ही एकत्र आलो. तर पुढचा व्हिडिओ बघायला विसरायचं नाहीये. कसे एकत्र येत होतो, कसा तो व्यक्ती माझ्याशी वागत होता आणि खरंच तो देव माणूस होता की नाही हे तुम्हाला पाहायचंय. आणि खरंच देव माणूस असतात याचा अनुभव जागता जुगता म्हणजे माझे आहो. तर चला, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. मस्त खा, स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या. बाय.